स्वामी समर्थांचा हा खरा चमत्कार पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल। चंद्रकला गोरगावमध्ये भाड्याच्या घरात राहणारे नवरा अनिल आणि 2 लहान मुलं। आयुष्य खूप कठीण होतं, नोकरी पक्की नव्हती, घर खर्च, भाडं, मुलांचा खर्च सगळं कसाबसा चालायचं। कधी कधी प्रश्न पडायचा, उद्या कसं होणार? असेच दिवस जात होते। एके दिवशी चंद्रकला शेजारच्या बाईंच्या दुकानात गेली। तिथे तिला स्वामी समर्थांची एक छोटीशी मूर्ती दिसली। त्या मूर्तीवर नजर पडताच तिच्या मनाला एक वेगळीच शांती मिळाली। जणू स्वामीच म्हणत होते, घाबरू नकोस। तिनं मूर्तीची किंमत विचारली। उत्तर आलं 100 रुपये। पण त्यावेळेस चंद्रकलेच्या हातात 100 रुपयेही नव्हते। तिनं थोड्या संकोचानं विचारलं, पैसे नंतर दिले तर चालतील का? आणि त्या बाई म्हणाल्या, चालेल, जेव्हा असतील तेव्हा दे। त्या दिवशी स्वामी समर्थ चंद्रकलेच्या घरी आले। पण वास्तव असं होतं की अगरबत्ती घ्यायलाही पैसे नव्हते। तरी सुद्धा ती मनापासून श्रद्धेनं जसं जमेल तसं पूजा करत राहिली। 2020 साल उजाडले। चंद्रकलेच्या नवऱ्यानं अनिलनं महाराष्ट्र पोलीस भरतीचा प्रयत्न सुरू केला। मेहनत होती, धावपळ होती, पण यश लगेच मिळत नव्हतं। एके दिवशी अपेक्षित कॉल आला नाही। अनिल खूप खचला, पण त्यानं हार मानली नाही। स्वामींचं नाव घेत तो पुन्हा उभा राहिला आणि मग निवड झाली। ट्रेनिंगसाठी नागपूरला जाण्याचा दिवस आला। घरी राहिले चंद्रकला, 2 मुलं आणि स्वामी समर्थ। ट्रेनिंग दरम्यान अनिलची तब्येत अचानक खालावली। वजन 65 किलोवरून थेट 35 किलोपर्यंत घसरलं। तो फोनवर रडायचा, माझ्याकडून होत नाही। पण चंद्रकला म्हणायची, घरी ये, पण हार मानू नकोस। आणि अनिलने हार मानली नाही। तिथे त्याला एक सर भेटले, जणू स्वामींनीच पाठवले होते। त्या सरांनी त्याला आधार दिला, मदत केली, मार्गदर्शन केलं। अनिल दररोज तारक मंत्र म्हणतच ग्राउंडला जायचा। सगळ्या तपासण्या झाल्या, पण आश्चर्य म्हणजे कोणताही आजार सापडला नाही। सगळे रिपोर्ट नॉर्मल। शेवटी अनिलनं ट्रेनिंग पूर्ण केलं। आज तो मुंबई वरळी येथे पोलीस म्हणून सेवा देतो। आणि इतकंच नाही, आज त्या कुटुंबाचं स्वतःचं घर आहे, ज्या घराचं स्वप्न कधी पाहिलंही नव्हतं। एक वेळ अशी होती की अगरबत्ती घ्यायलाही पैसे नव्हते, आणि आज स्वामी समर्थांच्या कृपेनं सगळं काही आहे। ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, एक, विश्वास ठेवा, बाकी सगळं स्वामी पाहतात। तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।